शामरावनगर 100 फुटी परिसरात विशालदादा पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील 5 वर्ष मतदारसंघातून गायब होते। कोणतेही विकास काम न करता केवळ मोठमोठी आश्वासने देण्यापलीकडे काहीच केले नाही। त्यामुळे आपल्या विचाराचा खासदार आवश्यक आहे। विशालदादांच्या रूपाने सर्वसामान्य जनतेचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे। त्यांना मताधिक्याने विजयी करा असे आवाहन ऐश्वर्याताई प्रतीकदादा पाटील यांनी केले। सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ शामरावनगर 100 फुटी परिसरात बैठका घेण्यात आल्या। या बैठकांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी ऐश्वर्याताई पाटील बोलत होत्या। या बैठकीला आशा पाटील, शरयू पाटील, नूतन पवार, कविता बेंद्रे, अर्चना कबाडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या। पाटील म्हणाले की वसंतदादा घराण्याने नेहमीच विचाराचा वारसा जोपासला आहे। सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी वसंतदादा घराण्याने लढा दिला आहे। यंदाच्या निवडणुकीही जनतेच्या हक्काची लढाई आहे। या लढाईत विशालदादा पाटील यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे। गेल्या 10 वर्षातील भाजप सरकारच्या कारभाराचा सार्वत्रिक त्रास महिलांना झाला आहे। महागाई, वाढलेले गॅसचे दर यामुळे महिलांचा गाडा चालविताना महिलांना यातना सहन कराव्या लागत आहे। संजय काकांच्या निष्क्रिय कारभारामुळे जिल्ह्याचा विकास थांबला आहे। महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी विशालदादा पाटील यांना साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले।